नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। भगवान भोलेनाथांच्या शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं। शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो। शिवपिंड फुलांनी सजवली जाते। मात्र भगवान भोलेनाथांच्या या शिवपिंडीवर तुळस का अर्पण केली जात नाही? भगवान शिवशंकर हे देवाधिदेव आहेत, ते महादेव आहेत। शिवशंकराची पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो। परंतु शिवभक्तांना माहित आहे का, शिवपिंडीवर तुळस अर्पण केलेली भगवान भोलेनाथांना आवडत नाही। त्याचबरोबर तुळशीजवळ भगवान भोलेनाथांची मूर्ती, प्रतिमा किंवा शिवपिंड ठेवली जात नाही। आता यामागे कोणतं नेमकं कारण आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चुकूनही या माहितीकडे दुर्लक्ष करू नका। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हिंदू पुराण कथेनुसार पुरातन काळी भगवान भोलेनाथांचा एक अंश असलेला जालंधर नामक राक्षस होता। जालंधर आपल्या कुकर्मामुळे राक्षस योनीत जन्माला आला होता। जालंधर अत्यंत पराक्रमी होता, मात्र तो तितकाच दुष्ट होता। आपल्या कुकर्माने त्याने देवतांमध्येही दहशत पसरवायला सुरुवात केली होती। देवतांनी ही हकीकत भगवान भोलेनाथांना सांगितली। शंकराने जालंधरचा वध करण्याचं ठरवलं, मात्र जालंधरच्या पत्नीमुळे म्हणजेच वृंदामुळे जालंधराचा वध करणं शक्य होत नव्हतं। कारण वृंदा ही पतिव्रता स्त्री होती आणि तिच्या याच गुणामुळे जे पुण्य लाभत होतं, त्याच पुण्याच्या परिणामामुळे जालंधर सुरक्षित राहत होता। ही गोष्ट भगवान श्रीहरी विष्णूंना समजल्यावर त्यांनी एके दिवशी जालंधराचं रूप घेतलं आणि त्यांनी वृंदाचं पतिव्रता रूप मोडलं। कालांतराने भगवान शिवांनी जालंधराचा वध केला। मात्र वृंदाला भगवान श्रीहरी विष्णूंची हकीकत समजल्यावर तिने भगवान श्रीहरी विष्णूंना याचा जाब विचारला। त्याच वेळेस श्रीहरी विष्णूंनी तिला हकीकत सांगितली। मात्र वृंदाच्या संतापाचा अनावर होत असल्याचं पाहून भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला तुळस होण्याचा श्राप दिला आणि वृंदा तुळस झाली। तुळशी शापित असल्याने आणि तिच्या पतीला भगवान शिवांनी मारलं असल्यानं शिवपूजेत तुळशीचा वापर केला जात नाही आणि तुळशीजवळही भगवान भोलेनाथांची मूर्ती, प्रतिमा किंवा शिवपिंड ठेवली जात नाही। त्याचबरोबर गणपतीची मूर्ती असेल किंवा प्रतिमा देखील तुळशीजवळ ठेवली जात नाही। तसेच गणपतीच्या पूजेमध्ये देखील तुळस वर्जित केलेली आहे। त्याचबरोबर तुळशीजवळ झाडू कधीही ठेवू नये। झाडू जरी लक्ष्मी मातेचं स्वरूप असेल तरी देखील आपल्या घरातील घाण कचरा साफ करण्याचं काम आपण झाडूने करत असतो आणि त्यामुळेच आपल्या घरातील झाडू कधीही तुळशीजवळ ठेवू नये। जर झाडू तुळशीजवळ ठेवत असाल तर घरामध्ये दारिद्र्य येईल आणि ज्या ठिकाणी दारिद्र्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, घरामध्ये आर्थिक संकटे येऊ शकतात। त्यामुळे तुळशीजवळ चुकूनही झाडू ठेवू नये। तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी आपण भक्तिभावाने तुळशीची पूजा करत असतो। परंतु या तुळशीच्या रोपाभोवती किंवा तुळशी वृंदावनाभोवती जर आपण शूज, चप्पल जर ठेवत असाल तर आपण कितीही तुळशी मातेची, लक्ष्मी मातेची पूजा, सेवा केली तरी देखील आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होणार नाही। उलट आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता आहे, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता राहते, तसेच घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहत नाही आणि म्हणूनच तुळशीच्या आजूबाजूला चुकूनही शूज किंवा चप्पल ठेवू नये किंवा घरातील कचरा असेल, रद्दी असेल तर ते देखील तुळशीच्या आजूबाजूला ठेवणं टाळायचं आहे। नाहीतर कुटुंबावर विघ्न, संकट, बाधा येण्याची देखील शक्यता आहे। घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये, कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पितरांची आणि यमराजाची मानली जाते। तुळस पवित्र असल्याने तिच्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही, तिची वाढ खुंटते। तुळशीचे रोप ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते आणि तुळस ही ईशान्य दिशेला लावावी। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीनं तुळशीला अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा प्रकाश पोचत नाही अशा ठिकाणी जर ठेवले तर तुळशीचे रोप कोमेजते, शिवाय कुटुंबाचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते। त्यामुळे तुळस कधीही लावत असताना वास्तुशास्त्रानुसार सूर्यप्रकाश येणारी मोकळी जागा तुळशीला ठेवण्यासाठी योग्य मानली जाते आणि ती दिशा म्हणजेच अर्थात पूर्व तसेच ईशान्य दिशा। तुळशीची पूजा नियमितपणे सकाळ संध्याकाळ करावी, परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीला चुकूनही स्पर्श करू नये। याशिवाय एकादशी, रविवार, चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीही तुळशीला स्पर्श करू नये। रविवारी तुळशीला पाणीही अर्पण करू नये। त्याचबरोबर एकादशीला देखील तुळशीला पाणी अर्पण करू नये।
एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंसाठी तुळशीचे निर्जला व्रत असते आणि त्यामुळेच तुळशीला एकादशीला चुकूनही पाणी अर्पण करू नये। त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करत असताना या पाण्यासोबत कच्चे दूधही अर्पण करायचं आहे। कच्चं दूध तुळशीला अर्पण केल्यानं घरामध्ये जी नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ते दूर होण्यास मदत होते। त्याचबरोबर तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना, त्याचबरोबर पाणी अर्पण करत असताना तुळशीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रथम सूर्याला जल अर्पण करावे आणि नंतर तुळशीला जल अर्पण करावे। त्याचबरोबर तुळशीची पूजा करत असताना तुळशीजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप 108 वेळा करावा। यामुळे आपल्या सर्व अडचणी, समस्या तुळशी माता आणि भगवान श्रीहरी विष्णू दूर करतात। त्याचबरोबर आपल्या घरावरती कोणतंही कितीही मोठं संकट असेल तर ते दूर होण्यास मदत होतं। एकादशी तिथीला तुळशी मातेला नैवेद्य म्हणून गुळ अर्पण करावा। असं म्हणतात की भगवान श्रीहरी विष्णूंना गुळ अत्यंत प्रिय आहे आणि तुळशी मातेला गुळ अर्पण केल्यानं व्यक्तीला सौभाग्य, संपत्ती आणि सुख प्राप्त होतं। त्याचबरोबर तुळशीजवळ एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कणकेचा दिवा लावावा। या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि देशी गाईचं तूप, चिमूटभर पिवळी मोहरी टाकावी। हा दिवा तुळशीच्या मुळाजवळ लावायचा आहे आणि लावत असताना उत्तर दिशेला या दिव्याची वात असावी। अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, घराची भरभराट होते आणि आर्थिक संकटातूनही सुटका मिळते। दिवा प्रज्वलित करताना तुळशीला स्पर्श होणार नाही आणि अग्नी तुळशीला लागणार नाही याची दक्षता घेणं देखील आवश्यक आहे। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा जो कणकेचा दिवा केलेला आहे तर तो स्वच्छ करून आपल्याला गोमातेला खाऊ घालायचा आहे। तसेच तुळशीची पूजा करताना शाळीग्रामची पूजा केल्याशिवाय तुळशीची पूजा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच तुळशीच्या रोपामध्ये शाळीग्राम स्थापन केला जातो। पण तुळशीमध्ये शाळीग्राम स्थापन करताना तो नारायण शाळीग्राम असावा, म्हणजे तुळशीजवळ फक्त नारायण शाळीग्राम ठेवावा, कारण ते अत्यंत शुभ मानलं जातं। तुळशी मातेला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि अशात नारायण शाळीग्राम तुळशीजवळ स्थापन केल्यानं माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहते। कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न त्यांच्या कृपेने दूर होतात। तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यानंतर त्याची नित्य पूजा करावी आणि रोज यावर चंदन लावावे। तर अशा प्रकारे आज आपण तुळशीजवळ भगवान भोलेनाथांची मूर्ती, प्रतिमा किंवा शिवपिंड का ठेवू नये, त्याचबरोबर तुळशीजवळ काय ठेवावे व काय ठेवू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तुळशीजवळ गणपती किंवा भगवान भोलेनाथांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये, कारण गणपती बाप्पांना दुर्वा तर भगवान भोलेनाथांना बेल अत्यंत प्रिय आहे आणि शोभेसाठीही त्या मूर्ती तुळशीजवळ ठेवणं योग्य नाही, कारण तुळशी ही हरिप्रिय आहे, अर्थात कृष्णाला आणि भगवान श्री हरिविष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे तिच्याजवळ कोणतीही मूर्ती न ठेवणं इष्ट। तुळशीचा मान अंगणात असतो, घराच्या प्रवेशद्वारात ती स्वागतासाठी लावली जाते। तिथून घरात येणारे वारे ती प्रदूषण विरहित करते, शुद्ध करते, घरच्यांचे आरोग्य चांगले ठेवते। त्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती येते, घरामध्ये भरभराट होते। तर अशा प्रकारे आज आपण तुळशीजवळ महादेव का ठेवू नये, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।